आपला विषय हा चाललेला आहे. कैकेयीच्या भवनामध्ये बघा, रामचरितमानस ही सांगते आणि वाल्मिकी रामायण ही सांगते की रामावर प्रेम करणारी, सर्वात प्रेम करणारी कोण होती तर कैकेयी. पण एवढी प्रेम करणारी आणि सतत प्रभू रामचंद्र कैकेयीच्या भवनामध्ये असायचे. कौसल्य मातेच्या भवनामध्ये कमी, पण जास्त करून कैकेयी मातेच्या भवनामध्ये असायचे. म्हणजे बघा, कैकेयी मातेच्या भवनामध्ये सत्संग रूपी भरत राहतात आणि जिथं सत्संग असतो तिथं कोण राहतं? भगवंत राहतात, प्रभू रामचंद्र राहतात. भरतजी कुठे गेले निघून? भरतजी गेले मामाच्या गावी ननियाला, आणि मामाच्या गावी भरतजी गेले. सत्संगापासून दूर झालो आपण. एका अर्थाने कैकेयीच्या भवनामधून संत निघून गेले, सत्संग निघून गेला की मंत्रीचा प्रभाव सुरू झाला. आणि त्या मंत्रीचा प्रभाव एवढा वाढला की जीवापाड प्रेम करणारी कैकेयी प्रभू रामचंद्राला वनवासात पाठवायला तयार झाली. कुसंगाचा इतका भयानक परिणाम. म्हणून 3 आले आणि 3 गेले हे सूत्र आपण लक्षात घ्या. काम, क्रोध आणि लोभ आले. राम, लक्ष्मण आणि सीता निघून गेले. दशरथजींच्या मनामध्ये काम निर्माण झाला. कैकेयीच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला आणि मंत्रीच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. ह्या 3 गोष्टी अयोध्येमध्ये त्या राजवाड्यामध्ये घडल्या. आणि जिथं काम आला तिथून राम निघून जातात. जहा काम तहा राम नाही, जहा राम तहा काम नाही. जिथं राम असतात तिथं काम नसतो आणि काम असतात तिथं राम नसतो. जेव्हा सीतामाता वश होत नव्हत्या रावणाला, त्यावेळेला रावणाला कुणीतरी सल्ला दिला. रावण महाराज, तुम्हाला सोपं आहे ह्याचा एक थोडा करता. तुम्ही काय करा, इतक्या मायावी विद्या जाणता तुम्ही, खुद्द रामाचं स्वरूप धारण करून सीतेसमोर जावा आणि सीता मातेला वश करा. रावण म्हणाला, मी इतका बुद्धिमान आहे, माझ्या डोक्यात ही कल्पना आली नसेल का? आली होती, पण भानगड अशी आहे, मी राम झालो की माझ्यातला काम निघून जातो. मग सगळ्या स्त्रिया मला माता दिसायला लागतात, मग सीता माता दिसायला लागतात. म्हणजे राम म्हणून फायदा काय मला? म्हणजे जिथं राम तिथं काम नाही आणि जिथं काम तिथं राम नाही, हे सूत्र लक्षात घ्या. म्हणून अयोध्येमध्ये कामाचा प्रभाव वाढला, राम निघून गेले. क्रोध वाढला, शांती निघून गेली. असं कधी झालंय का? हे क्रोध आला खूप, माणूस म्हणतो का मला खूप शांत वाटतं. असं कधी झालंय? म्हणून असं सांगितलं, क्रोध आला आणि मला खूप शांत वाटते, असं होतंय का कधी? नाही. वैताग होतो, त्रागा होतो. क्रोध आला की शांती निघून जाते. मग कैकेयी रूपी क्रोध हा तिथे भवनात आला आणि सीता रूपी शांती मनात निघून गेली. दुसरं, मंत्रेच्या रूपाने लोभ आला. लोभ आला की त्याग रूपी लक्ष्मण निघून जातात. म्हणून 3 आले आणि 3 निघून गेले. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी सीतासहित वनवासात गेले. तो वचन दिलं होतं, हा इतिहास ठीक आहे, पण त्याच्यातला खरा जर जीवनामध्ये भावार्थ उतरवायचा असेल तर हा उतरवला पाहिजे की जर आपल्या जीवनामध्ये काम, क्रोध आणि लोभ हे 3 जण आले, नरकाची द्वार म्हटलं याला, नरकाची द्वार म्हटलं गीतेमध्ये. तर हे 3 आले की तुमच्या अंतःकरणातून राम, लक्ष्मण आणि सीता हे निघून जातात. म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्संगाची आवश्यकता. मग काय करावं म्हटले? वशिष्ठांना विचारलं, काय करायला पाहिजे मग आता?
राम लक्ष्मण सीता निघून गेले इथून, शांती त्याग निघून गेला. आता काय करायला पाहिजे मग? सत्संग रूपी भरतला परत बोलवा. आणि म्हणून मग परत भरतजींना बोलवण्यात आलं. वशिष्ठजी म्हणतात ह्या सत्संगाच्या माध्यमातूनच आपण परत रामजींना बोलवू शकतो. सत्संग के संग लाग रे तेरी बिगड़ी बने हो, संतन के संग लाग रे तेरे अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरे अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. हो ये तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. जाग सके तो जाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. आपण ही जी कथा ऐकत आहोत ते प्रभू रामचंद्राची कथा आहे. प्रश्न असा पडतो आपल्या दृष्टीने प्रभू रामचंद्र हे कोण आहे? आपल्या दृष्टीने कोण? कारण 4 प्रकारचे राम शास्त्रामध्ये सांगितले. 4 प्रकारचे राम. एक राम राजकुमार, अयोध्येचे राजकुमार एक राम. दुसरे राम जे प्रत्येक घटामध्ये आहेत, घटाघटामध्ये आहेत. हरिपाठातले प्रमाण आहे. सर्वा घटी राम देहा देही सर्वा घटी राम देहा देही, सर्वा घटी राम देहा देही, सर्वा घटी राम देहा देही, सूर्य प्रकाश हरि मुखे मना
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. एक राम अयोध्या नरेश दशरथांचे पुत्र, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट पे बसा, एक राम का सभी पसारा, एक राम है जग से न्यारा. असे 4 प्रकारचे राम. अयोध्या नरेश दशरथीचे पुत्र प्रभू रामचंद्र हे एक राम, आणि जे प्रत्येक घटामध्ये आहेत ते एक राम. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जे व्यापून आहेत ते प्रभू रामचंद्र. आणि चौथे राम कोण आहेत? त्या ब्रह्मांडाच्याही पलीकडे जे आहेत, निर्गुण निराकार अगुण अरूप अलेप अशा प्रकारचे जे राम आहेत ते चौथे राम. रामांना राजकुमार समजून आपण चूक करतो. आणि मग आपल्यासारखेच जन्मतात, आपल्यासारखेच राहतात, आपल्यासारखेच विवाह होतो त्यांचा, आपल्यासारखं सर्व त्यांचं होतं, म्हणून आपल्यासारखं समजून राहतात. असं नाही, ते लीला करतायत, लीला. म्हणून हे राम आपल्यासाठी निर्गुण निराकार असलेले सगुण रूपात येतात. मला नावा रूपा आणि झाला रूपा, ते नावा रूपाला येतात. बरं असं आहे, एक जण पाण्याकडे गेला, विनंती केली पाण्याला की हे पाणी मी तुला बांधून ठेवण्याची माझी इच्छा आहे, तुला हाताने पकडण्याची इच्छा आहे, तुला बांधून ठेवायची इच्छा आहे, पण ते काही शक्य होत नाही, तूच उपाय सांग. पाण्याला बांधून ठेवता येणं शक्य नाही, दोरीने बांधायचं जर ठरवलं आपण पाण्यात तर शक्य नाही. पाणी असं म्हणालं, अरे असं करतो, मला बांधायचंच आहे ना तुला, तर मला एका पातेल्यात घे आणि फ्रीजमध्ये ठेव. काय होईल? बर्फ तयार होईल. बर्फ तयार झाल्यानंतर तू काय बांधू शकतोस, काही हातात धरू शकतोस, काही करू शकतोस. तसं आपण भक्त सगळे भगवंताकडे गेलो आणि भगवंत हे तुमचं अरूप, निराकार रूप, निर्गुण रूप, हे जे अशा प्रकारचं रूप आहे, हे रूप काय आमच्या समजण्यात येत नाही. तुम्ही काय करा, आमच्यासारखं व्हा. मग भगवान परमात्मा जो आहे तो सगुण रूपात प्रगट. मोठी गंमत आहे. त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र हे बालक होते, छोटे होते, लहान होते. आणि एके दिवशी कौशल्या मातेने काय केलं, आपल्या बाळाला प्रभू रामचंद्राला स्नान घातलं, नाऊ घातलं, सगळे अलंकार वगैरे चांगले भारी नवीन कपडे घातले आणि हे सगळे शृंगार चढवून पाळण्यात झोपी घातले. पाळण्यात झोपी गेले प्रभू रामचंद्र. आता आई म्हणाली कौशल्या माता, आता ठीक आहे, बाळ झोपी गेले, आपण काय करूया, कामं उरकून घेऊया, स्वयंपाक करूया, पूजा अर्चा करूया. आणि कौशल्या मातेने हे सगळं कामं उरकायला सुरुवात केली, स्वयंपाक केला आणि आता पूजा करणार. आणि पूजेसाठी नैवेद्य घ्यावं म्हणून स्वयंपाकघरात कौशल्या माता गेली. तर प्रभू राम बालक त्या ठिकाणी जेवण करताना दिसले. कौशल्या माता आश्चर्यचकित झाली. आताच मी माझ्या बाळाला स्नान घालून, सर्व काही शृंगार करून, अलंकार वगैरे त्याला घालून पाळण्यात झोपी घातले आणि हे बालक इतत्र जेवताना दिसते. मग कधी कौशल्या माता पळत जाऊन बघते पाळण्यात, तिथंही राम आहे झोपलेले. अजून पळत येते इकडं, तर इथं जेवताना राम दिसतो. गोंधळात पडली कौशल्या माता. इहा उहा दो बालक देखा,
राम भोजन करताना दिसत आहेत आणि पाळण्यात बघावं तर तिथेही राम आहे. असाच प्रसंग भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत पण आपण ऐकलेला आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये ऐकतो आपण. काय केलं होतं भगवान श्रीकृष्णाने? माती खाल्ली. माती खाल्ल्यानंतर आई म्हणाली तोंड उघडून दाखव म्हणतात. त्यावेळेस बालक श्रीकृष्ण काय म्हणतो? आई गाई नाही खाल्ली गमी माती, आई गाई नाही खाल्ली गमी माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा, हे तू भांडणे तो मजवरी, आई गाई नाही खाल्ली गण्या माती, आई गाई नाही खाल्ली गण्या माती, आई गाई नाही खाल्ली गण्या माती, नाही खाल्ली गण्या माती, नाही खाल्ली गण्या माती. तोंड उघडून दाखव. आणि मुख उघडल्याबरोबर आतमध्ये ब्रह्मांडच्या ब्रह्मांड दिसायला लागली कौशल्या मातेला. अगदी तसाच हा प्रसंग आहे. कौशल्या माता इकडेही पाहते, तिकडेही पाहते, तिकडेही राम दिसतोय बालराम आणि तिकडेही बालराम जेवताना दिसतोय. आश्चर्यचकित झाल्या, भ्रम निर्माण झाला. आता काय करायला पाहिजे? आश्चर्यचकित होऊन भ्रम निर्माण झाल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्राला ती आली कौशल्या मातेची. आणि प्रभू राम म्हणतात, आई तो दिसतोय तोही मीच आहे आणि इथं जेवताना आहे तोही मीच आहे. आपल्या माऊलींनी फार सोप्या भाषेत आपल्याला या अध्यात्माचं ज्ञान सांगितलं. तो हा देव नटला नाना परी, 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 देव नटला नाना परी. भरोनी मुरला चराचरी, भरोनी मुरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, ओ देव नटला नाना परी. नाना परीने तो नटलेला आहे. माऊली रूपाच्या अभंगामध्ये म्हणतात, तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, तो निर्गुण निराकार असणारा हा विठेवर उभा असलेला सगुण रूप आहे. तुझ सगुण म्हणो निर्गुण रे, 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 सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो निर्गुण रे. भगवान प्रभू रामचंद्रांना कीव आली कौशल्या मातेची. प्रभू रामचंद्र म्हणतायत, माते
तो पाळण्यात झोपलेला मीच आहे आणि इथं जेवण करतोय तोही मीच आहे. एवढंच नाही, बाल रामाने कौशल्या मातेला अनेक रूप दाखवले त्या ठिकाणी. कौशल्या माता म्हणते, रामा तुम्ही अनेक रूपाने नटलेले आहात, मग एका ठिकाणी का दिसतात किंवा एका ठिकाणी असताना अनेक ठिकाणी कसे दिसतात? भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात की माते ही लीला आहे, सगळी ही लीला आहे. आणि त्या ठिकाणी प्रभू रामाने आपल्या मातेला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान दिलं, स्वरूपाचं ज्ञान दिलं. मी कोण आहे हे ज्ञान दिलं आणि सांगितलं प्रभू रामाने, माते ही गोष्ट मात्र कोणाला सांगू नका. माता म्हणाली कोणालाच नको. हा, कोणालाच नको. कोणालाच काय, प्रत्यक्ष पिताश्रींना सुद्धा नको सांगू. बघा, थोडं बारकाईने आपण जर निरीक्षण केलं तर प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला निघाले, आईचं प्रेम बालकावर जास्त असतं का पित्याचं प्रेम जास्त असतं? साहजिकच आईचं प्रेम. पण 6 वेळेस राम 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 कही राम 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 म्हणत प्राण कोणी सोडला? पिता. बरोबर. मग मातेनं प्राण सोडला नाही, याचा अर्थ काय? माता जाणत होती हा जो राम आहे तो सर्वत्र नटलेला आहे. म्हणजे बालरूपामध्येच ते सगळं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्रभू रामचंद्राने दिलं होतं आणि सांगितलं तर हे कोणालाच सांगू नका, प्रत्यक्ष पिताश्रींना सुद्धा सांगू नका. माता म्हणाली, मग त्यांना ज्ञान कसं होईल? त्याची चिंता मी करतो. त्यांना कधी ज्ञान सांगायचं, कधी त्यांना स्वरूपाचं ज्ञान द्यायचं ते मी ठरवलं. पण सध्या ते मला पुत्र रूपानं पाहत आहेत, राजकुमार रूपानं पाहत आहेत. पाहू देस त्यांना कशा रूपानं पाहायचं. सगुणाची भक्ती केली काय आणि निर्गुणाची भक्ती केली काय, हे काय एकच आहे. सगुणाची भक्ती केली तर तिथंच जाणार. सगळ्या नद्या वाहून कुठे जातात? समुद्राला जाऊन मिळतात. तसं तुम्ही सगुण भक्तीने जावा. सगुण भक्ती म्हणजे काय? तो मूर्ती रूपात आहे. सुंदर मेघश्याम घननिळा सावळा बाई अन्न, असा तो, याला सगुण रूपाची भक्ती म्हणायची. अशा प्रकारची भक्ती गोपिकांनी केली. काय झालं शेवटी? गोपिकांनी, आपण त्याकडे आपली दृष्टी दूषित झालेली, दृष्टी आपण त्या पद्धतीने पाहत नाही. त्याकडे रासलीला आपण पाहतो वेगळ्याच पद्धतीने. त्याच्या अनेक प्रकारच्या कुप्रथा समाजामध्ये त्या रासलीलेला धरून चाललेला आहे. परमात्म्याचं आणि जीवाचं ते मिलन आहे. सगुण रूपात गोपिकांनी भक्ती केली. भागवतामध्ये तुम्ही ऐकणार जा, त्यांना भगवंत प्राप्त झाले. भगवंत म्हणतात सगुण रूपात करू दे, नाही तर आणि कशा रूपात करू दे. अहो, एकदा काय झालं, एक शिकारी पारधी वनामध्ये शिकार करायला जायचा बरोबर. एक दिवशी तो झोपला होता घरी. झोपला असताना त्याच्या स्वप्नामध्ये एक पक्षी आला. स्वप्नामध्ये विटेवर उभा असलेला, कटेवर हात ठेवलेला, असा कोणता पक्षी आहे? एकदम सुंदर ते ध्यान उभे ठेवरे कर. पांडुरंग कांते दिव्य तेज सकती, पांडुरंग कांते दिव्य तेज सकती, रत्नस्य भासते प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजारणे, अगणित लावण्य तेज पुंजारणे, नवनवे ते शोभा.
त्याने हा पक्षी पाहिला, असा सुंदर अशा प्रकारचा सावळा मेघश्याम, आणि मग त्याने ठरवले की ह्या पक्ष्याची शिकार करायची. आणि तो अन्न पाणी विसरून जंगलामध्ये पक्ष्याचा शोध घ्या. आता असा पक्षी कुठं सापडेल? विटेवर उभा असलेला, कटावर करवट ठेवून उभा असलेला, कौस्तुभमणी असलेला, सोनेरी मुकुट असलेला, मोरपंख असलेला असा पक्षी कुठं सापडणार आहे? थोडा भावडा शिकारी आपला. पण 1 दिवस झाला, 4 दिवस झाले, 8 दिवस, महिना गेला, 2 महिने, उपाशी तापाशी तहान भूक हरपून तो म्हणला काही झालं तरी हा पक्षी शोधून काढायचा. आता ह्याची भावना शुद्ध आहे. ह्याला ना निर्गुणाचं ज्ञान आहे ना सगुणाचं, ह्याला ईश्वरच माहिती नाही काय आहे. पण ह्याने निश्चय केला की मला असा पक्षी मी जीवनामध्ये मिळवल्याशिवाय जिवंतच राहणार नाही. एका दिवशी खूप वैतागला, म्हटलं आता जीव दिला पाहिजे. काय करणार, पक्षी सापडत नाही तर आता जगूनच फायदा नाही. गेला आता जीव द्यायचा, असा मरणार. काय अग्निकुंड तयार केला, अग्नीमध्ये उडे घेणार, एवढ्यामध्ये हा पक्षी येऊन खांद्यावर बसला, सुंदर अशा प्रकारचा, कमरेवरती हात ठेवून उभा. अरे मरू नकोस. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, त्या पारध्याने कुठलीच साधना केलेली नाही. त्या पारध्याला सगुण निर्गुणाचं ज्ञान, ब्रह्म काय, जीव काय, परमात्मा काय, काही माहिती नाही. पण त्याने एकच निश्चय केला की असा पक्षी पाहिजे पांडुरंगासारखा, आणि तो मिळाला तरच मी जिवंत राहणार. अशी भावना ज्यावेळेस होते त्यावेळेस तो त्या रूपात त्याला दर्शन दिल्याशिवाय राहतच नाही. त्याला निर्गुणाचं ज्ञान असो, अगर त्याला ब्रह्मज्ञान असो, काही उपयोग नाही. तर तितकी तळमळ पाहिजे. एक व्यक्ती माझ्यासारखा एका साधूकडे गेला, म्हणला मला देवाची प्राप्ती करून घ्यायची, काय करावं लागेल? साधू काहीच बोलले नाही. साधू फकीर असतात, त्यांचं वय कधी काय वाटतील ते सांगता येईल. ते म्हणजे त्यांनी लगेच पकडली त्याची मुंडी आणि त्या पाण्यात बुडवलं. त्याला पाण्यात बुडवल्यावर टकमक करायला लागला, वाचण्यासाठी धडपड करायला लागला. पुन्हा वरी आला, वरी त्याला काढलं साधूने त्या. आणि तो माणूस म्हणाला, काय साधू आहात तुम्ही? तुम्हाला संत म्हणतात, तुम्ही सज्जन आहात, साधू आहात, आणि साधूने असं करावं का? मी तुम्हाला प्रश्न विचारलाय की मला देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे, आणि तुम्ही मला बुडवताय पाण्यामध्ये, मला मारताय. साधू म्हणाले, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. पाण्यात बुडवल्यानंतर तुझ्या जीवाची अवस्था कशी झाली होती? आता उद्या सकाळी आपण स्वतःला पाण्यात बुडवून घ्यायचं, थोडा वेळ 2 मिनिटे थांबायचं. 2 मिनिटाच्या वर नका, 2 मिनिटं नाही थांबू शकणार. काही जण थांबू शकतील, त्यांची क्षमता आहे फुफ्फुसाची, पण 1 मिनिट सुद्धा मुश्किलीने थांबू शकतात. 2 मिनिटाच्या वर थांबलं की मग आपल्या प्रतिमेला हार घालावा लागतो, श्रद्धांजली वाढला. मग अशी तळमळ तुझ्या मनामध्ये ज्या वेळेला होईल, जीवना वेगळे मासोळी, जीवन वेगळे मासोळी, जीवना वेगळे मासोळी, जीवना वेगळे मासोळी, ओ जीवन वेगळे मासोळी. कैसा तुका तरणारी, कैसा तुका पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर त्याची तळमळ होते, तितकी तळमळ जर ईश्वराविषयी असेल तर मग ईश्वर प्राप्त झाल्याशिवाय आपल्या सगुण रूपातला असो आणि कुठल्याही रूपात आपण मानत असो, अहो तो दगडात प्रकट होतो, कुठेही प्रगट होतो. आता त्या खांबात ईश्वर असणार आहे का? मला सांगा, एखाद्या खांबामध्ये ईश्वर असणार आहे का? प्रल्हाद म्हणाले, कुठे आहे तुझा ईश्वर? हिरण्यकश्यपूने ज्या वेळेस म्हटलं प्रल्हादाला, तुझा ईश्वर या खांबात आहे का? हो, ह्या खांबामध्ये माझा ईश्वर आहे. आणि ज्या वेळेला हिरण्यकश्यपूने लाथ मारली त्यावेळेला तिथून प्रकट झाले नरसिंह. तो तिथूनही प्रकट झाला.
कुठूनही प्रगट होतो. तर असा ईश्वर आहे हा. हे ब्रह्मज्ञान जे आहे ते कौशल्या मातेला प्रभू रामचंद्राने दिलं आणि सांगितलं की हे कोणालाच सांगू नका. कौशल्या माता ते बरोबर तसं तंतोतंत पाळलं. आपला विषय चालला होता की वनामध्ये प्रभू रामचंद्र गेल्यानंतर दशरथजींनी प्राण सोडला, कारण ते पुत्र मानत होते, राजकुमार मानत होते. मग त्यांचाही उद्धार कसा झाला हे शेवटी रामचरितमानसमध्ये सांगितलं. मग झालं काय, प्रभू रामचंद्राने रावणाला ज्यावेळेस मारलं त्यावेळेस आकाशातून सर्व देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जयघोष केला, जय श्रीराम, जय श्रीराम. पाटील साहेब पूर्ण केला की त्यांचा एक असतो, हॅलो नाही काय नाही, जय श्रीराम, जय श्रीराम. असं देवतांनी सगळं जय जयकार केला. ठिकाणी रावणाला मारल्यानंतर देव आनंदी झाले, कारण बंदीखानात आणि देवाला टाकलं रावणाने. देव आनंदी झाले. देवराज इंद्र आले तिथं स्वर्गावरून आणि देवराज इंद्रांसोबत राजा दशरथ पण आले. भाव थोडा नीट आहे का? माझ्या पात्रता नाही सांगण्याची प्रथा, व्यासपीठावरती बसलोय म्हणून सांगण्याचा प्रयत्न मी करतो बोबड्या भाषेमध्ये. देवराज इंद्रासोबत राजा दशरथ तिथे आले आणि प्रभू रामचंद्राला पाहून हर्षित झाले. किती दिवसांनी पाहतोय रामा, तुम्हाला मी किती दिवसांनी पाहतोय. आणि प्रभू रामचंद्राने ही लक्ष्मणासहित दशरथजींचे चरण स्पर्श केले, दर्शन घेतलं. दशरथजींनी हात ठेवला डोक्यावरती. हा सगळा घटनाक्रम असा चालतो. प्रभू रामचंद्र म्हणाले, आत्ता वेळ आहे म्हणले ह्यांना खरं सांगण्याची, ह्यांना आता खरं सांगितलं पाहिजे. आणि मग प्रभू रामचंद्राने बोलण्यामध्ये आपलं दिव्य जे ब्रह्मरूप आहे स्वरूप ते दशरथजींना दिलं, सांगितलं, मग प्रकट करून दाखवलं. त्यावेळेला दशरथजींना वाटलं, अरे इतके दिवस माझा पुत्रच समजत होतो यांना, हे तर ब्रह्म आहे, निर्गुण निराकार ब्रह्म आहे. हे ना जन्माला येते, ना हे वाढते, ना हे कुंठते, काही नाही, ह्याला आकारच नाही, नावही नाही. आणि त्यावेळेला दशरथजींच्या ते लक्षात आलं आणि दशरथजींचा उद्धार झाला. बोलिये अयोध्यापती श्री रामचंद्र भगवान की जय. 2 मिनिट आपण प्रेमाने आणखी एकदा भजन करूया. आधी मध्ये भजन घेत जाऊ म्हणजे तुम्हालाही कंटाळा येणार. श्री राम जय जय राम.